नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 10 सूत्र सुहृदांची पुस्तकं. ग्रंथ सूक्त सत्र 10 सूत्र सुहृदांची पुस्तकं. आज आपण विवेचनार्थ घेतलेलं पुस्तक सोलापूरच्या डॉक्टर सुलेखा आराध्य यांचा कविता संग्रह सांज सावल्या. सांज सावल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती ऑक्टोबर 2025 मध्ये नाशिकच्या अल्टिमेट असोसिएट्स म्हणजे बिपिन बकले यांनी प्रकाशित केली. 93 कवितांचा समावेश या कविता संग्रहामध्ये आहे आणि ह्या 118 पानी पुस्तकाची किंमत ₹250 आहे. सांज सावल्या या पुस्तकाचं मला सगळ्यात आवडलेलं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाची भाषा. ही कविता, त्या कवितेचा स्वर, त्या कवितेची शब्दशैली ही एखाद्या आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या ज्येष्ठ मंडळीनं एखादी गोष्ट आपल्याला सांगावी, कधी समजावून, कधी गोष्टीच्या रूपाने, कधी सहज जाता जाता, आणि त्यावेळेला त्याचा जेवढा प्रभाव पडतो त्यापेक्षाही नंतर ती गोष्ट जेव्हा आठवते त्यावेळेला त्याचा प्रभाव जास्त पडतो. असं जे आपल्या घरातल्या आपल्या मनात वसलेल्या बसलेल्या अशा ज्येष्ठ व्यक्तीचं स्थान असतं, अगदी तशाच आशयाची ही कविता आहे. मराठी भाषेमध्ये PhD केली आणि त्या PhDचा विषय मराठी नवकथेतनं घडणारं स्त्री जीवन एक अभ्यास असा होता, अशा सुलेखा आराध्य. पण ह्या भाषेचा बडीवार किंवा बडेजाव ज्या कवितेत जरा सुद्धा नाही, अशी कविता म्हणजे सांज सावल्या. फार क्वचित असं होतं की एकंदरीतच एखाद्या कविता संग्रहातल्या सगळ्याच कवितांचा एकत्रित असा स्वर आणि त्या कविता संग्रहाचं शीर्षक हे एका सारखं असतं किंवा एकसाची किंवा एकमेकांना अनुरूप असतं. असं अपवादात्मक ठरावं असं पुस्तक म्हणजे डॉक्टर सुलेखा आराध्य यांचा सांज सावल्या. त्यांनी या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये सांज सावल्या हा शब्द एकत्रित वापरलाय. पण ह्या 93 कविता वाचत असताना राहून राहून असं वाटतं की एकंदरीतच ज्यानं आपलं आयुष्य अत्यंत डोळसपणाने पाहिलं, त्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवातनं जे काही संचित जमा झालं, मग ते कधी वैवाहिक जीवनातलं असेल, कधी ते शैक्षणिक जीवनातलं असेल, कधी ते लग्नाच्या आधीचं असेल, किंवा आपलं आयुष्याचा साथीदार सोडून गेल्यानंतर सुद्धा त्याचं अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहावं, त्यांनी दिलेलं प्रोत्साहन, मार्गदर्शन, यातनं आपण सकारात्मक आयुष्य जगलो अशी जाणीव कुठेतरी असावी. अशी व्यक्ती ज्या वेळेला आपल्याशी बोलते त्यावेळेला एक तृप्ततेचा, खरं सांगायचं म्हणजे संतृप्ततेचा स्वर आपल्या बोलण्यामध्ये लागतो. असा संतृप्ततेचा स्वर साधणारी कविता म्हणजे सांज सावल्या. आणि एकंदरीतच आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आपल्या सुप्रसिद्ध मराठी कवितेमध्ये जसं ढळला रे ढळला दिनसखया म्हटलंय, तसं अगदी ती स्थिती आली नसली तरी आता अनुभवांचं संचित वाढण्याचा वेग कमी होईल. त्यामुळे वेळच्या वेळी ते दुसऱ्याला उपदेश म्हणून नाही पण अनुभव म्हणून सांगावं, अशी जी एक समंजस भूमिका एखादी समंजस व्यक्ती घेते, अशा आशयाचा स्वर, सूर आणि लय म्हणजे डॉक्टर सुलेखा आराध्य यांच्या 93 कवितांचा संग्रह सांज सावल्या. आयुष्याच्या सांज वेळेला, आयुष्याच्या संध्याकाळी एकंदरीतच तिन्ही सांजेला दिवे लागल्यानंतर घरातल्या लहान मुलांना गोष्टी सांगण्याची आपली परंपरा होती, त्याची आठवण व्हावी असा सांगणारा स्वर म्हणजे सांज सावल्या. या 93 कविता लिहित असताना याला पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना सुप्रसिद्ध कवयित्री माधुरी ताम्हणे देव यांची आहे. ती प्रस्तावना सुद्धा मुळातच वाचावी इतकी सरस उतरलेली आहे. याच्या सुरुवातीला मला आवडलेल्या एका कवितेचं अभिवाचन करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. त्या कवितेचं नाव आहे अंगण. उब मायेची दाटून येते, अंगण मनात फेर धरते, जरी माऊली आज दूर देशी, अंगण बोलते नित माझ्याशी, अंगणी डोलते तुळस साजिरी, धरे घरावर प्रेमाची सावली, अंगणी जमता सयांचा मेळा, भिडे आकाशी हर्ष झुला, पाऊस पागोळ्या हातात झेलत, श्रावण खेळतो येऊन रंगत, हसता खेळता बाल्य सरते, अंगण केवळ मनात उरते, सयेग गडणी तुझ सांगते, आजही अंगण स्वप्नात येते. आणि अशा अर्थानं सांज सावल्या हे शीर्षक शोभून दिसतं. कारण मुळातच सांज वेळ ही कातर वेळ आहे. दिवस धड मावळलेला नाही, रात्र धड सुरू झालेली नाही. अशा वेळेला ढळला रे ढळला जरी नसलं
तरी क्षितिजा पलीकडचं क्षितिजाच्या आड राहून राहायला दिसतं, त्याचं शब्दांकन करणारी कविता म्हणजे सुलेखा आराध्ये यांचा कविता संग्रह सांज सावल्या. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.